तर नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आमचा गावावरचा बाजार असतो शनिवारचा, आठवडी बाजार. आमच्या गावाला तसे दोन बाजार आहेत, गुरुवारचा एक आणि शनिवारचा एक. गुरुवारचा बाजार करून आल्यानंतर परिवारासोबत बसून खाण्याची गोष्ट म्हणजे आणलेला चिवडा आणि बालुशाही. मग चिवडा आणल्यानंतर मी म्हणलं चला आणा इकडे. मी काय करतो, आपण सगळेजण भेळ बनवू. तेवढ्यामध्ये अडचण ही झाली की ही बाज आडवी यायला लागली होती आम्हाला. मग बायको म्हणले बाज काढा बाजूला, पटकीन तीन तिथं आपण सगळेजण बसून खाऊया. मग मोठ्या पोरीला म्हणलं पिले दरबार ह्या बाजाला बाजूला काढू आपण. मग उचलली बाज, बाजूला काढली, दोघा जणांनी धरून बाजूला काढल्यानंतर मग आमचा कार्यक्रम झाला चालू हळूहळू एक एक. आणि मग जी आपल्याला भेळ बनवायची होती ती भेळ बनवण्यासाठी साहित्य आणायला चालू केलं. पण परत बाज काढण्याचा आणखी एकदा विषय निघलाच की बाज काढा बाजूला म्हणून. मला जाऊ दे बरं ऐकायचं एकदा की बाज बाजूला काढच. मग बाज बाजूला काढली दोघांनी दुखून. बाज बाजूला काढल्यानंतर आधी मध्ये करायला आमचं हे बारकुसं बुटकुलं बी होतं मध्ये मध्ये. अरे गपना करून त्याला लई सांभाळावं लागतं. मग आम्ही केलं कांदा शिरायला सुरुवात. पहिल्यांदा घेतला चिवडा, त्याच्यानंतर हे काय सारखं मला दी करते मध्ये, म्हणून त्याला म्हणलं अगोदर ह्याला एक घास दे बरं, म्हणजे मग हा एवढं करायचं नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही टाकली आंबारी, मस्त कांदा, आणि त्याच्यानंतर सोबत खायला होती कैरी. आणि मग काय मित्रांनो, कांदा वगैरे कापून झाला. मग सगळे हलवा हलवी चालू. तर कांदे खूप छोटे छोटे असल्यामुळं कापायला वेळ लागत होता. त्याच्यामध्ये आमची बारकी बाहुली सुनूबाई बी सहाय्य करत होती. मग कांदा वगैरे कापून झाल्यानंतर आम्ही काय धरली, कर 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 हलवली आणि भेळ मस्तपैकी बनवली. तेवढ्यामध्ये लक्षामध्ये आलं की अरे पटकीने काय करा, कोथिंबीर आणा. आपण गुरुवारी आणलेली कोथिंबीर आहे आपल्याकडे. मग कोथिंबीर आणली बारक्या पोरीने कोथिंबीर आणल्यानंतर मित्रांनो मग आमचं ठरलं की आता मस्तपैकी भेळ सगळ्यांनी मिळून खायची. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये दुसरा कांदा कापायला चालू आहे. कांदा कापून झाल्यानंतर सगळे वाटच बघतात की कवा पंगत चालू होती म्हणून. पण पंक्तीला काय आम्ही जास्त चिवडा घेतला नव्हता, कारण किती घेतला तरी आपलं कुटुंब मोठं आहे, फस्त होणार माहिती होतं. म्हणून सगळ्याला फक्त चुटका लावून सोडायचा होता की कशी बनवतात म्हणून भेळ दाखवण्यासाठी. मग आता भेळ बनली होती, पण भेळसोबत खाण्यासाठी कैरी कापायला चालू. कैरी कापून झाल्यानंतर आता एक साथ आक्रमण म्हणण्याची पाळी येणार होती. त्याच्यानंतर आमचं हे बारकं बुटकुलं मध्ये मध्ये ह्याचं चालूच असते, पप्पा ही एक कापा म्हणते, ही एक कापा म्हणल्यानंतर परत मग भेळ वगैरे बनवून खायला चालू. सगळं झाल्यानंतर आता लास्ट तुम्ही बघणारच आहात की कशी भेळ खाताय म्हणून. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरा, पण जे आमच्या गावाकडे चिवडा भेटतो ना तो चिवडा कुठेच भेटणार नाही. आणि तशी आठवडी बाजाराची मजा कधीही कुठेही नाही. लाख रुपयाच्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवू शकता, पण हा आनंद जो गावाकडच्या बाजारचा आहे तो तुम्हाला कधीही मिळणार नाही आणि कुठेही मिळणार नाही. आणि या गोष्टीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर कधीतरी एक फोन करून आमच्या गावाकडच्या बाजाराला या. नातापूरच्या बाजारामध्ये जेवायला आणि खाण्यासाठी चिवडा भजे, बरं ढोले चिवडा आणि त्या गल्लोगल्ली फिरण्याची मजा काय असते हे तुम्हाला दाखवू. मग आम्ही भेळ वगैरे खायला सुरू केल्यानंतर मोठ्या लाडूबाई म्हणलं इकडे आणा पप्पा, आपण एक आपली भेळ खाण्याचा व्हिडिओ काढू. व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये आम्ही तो बी अपलोड केला. माझ्यावर खायचं झालं होतं, पण आमचा बारका सैतान काय कोणाला द्यायला तयार नाही. हे सारखा हे सगळं माझे म्हणून आडते, कोणालाच हात लावून द्याय ना. सगळ्याचं ते बघून उचलून घेऊन ते एकच खायला चालू. लई तर लाडू ब्लॉक